मनको घाव दिस नाही कोणीला केत्रो गैरो जसो इंदारो गाव कोदरात रवसे अंदर उदय जसो जरावसे तनला मनला धीरू धीरू भावना चिलबिल करसे ती वहा फुटकर बाहेर आवांसाठी डोरा चिमाईकर कवसती कैघन बोवन दे आमला रीतो कर मन को घड़ा पर मन नहीं मान काई करे ओंजे आबा भी आज से नवो आशा की उम्मीद से मालूम से कि एको पर समय की मलम से जो हर मन को घावला बुझाए देसे नवो आशा को अंकुर फोड़ो से त असो रवसे सबको मन में कहीं ना कहीं दुख कहीं ना कहीं परेशानी रवसे पर ये दुख परेशानीला सोड के जेतो जीवन में आपल्याला साजरो करता आहे खुशी लेता आहे समाजसाठी साजरो करता आहे तर वो आपण करे पाहिजे काहे की समाजने आपल्याला बहुत काही देईसेस तर आपण भी समाज की सेवा करे पाहिजे हो का नाही खरी आहे का नाही सांगो खरी कसू का नाही मी चलो मग देख दिन सामने का व्हिडिओ तुम्ही कवाच का भाई गयो बाबा बाईला काही ना काहीच काही रेसे पर इतनी साजरी कविता सांगेव आणि असोच कवी संमेलन से मग सामने देखो कवी सम्मेलन कब से कहां से तो देखो सामने वीडियो मग मी का कसू आपलो बाई पीसी अक्कल का तुमरो पोवारी पर प्रेम ना है का प्रेम रे तो हमरो चैनल ला जल्दी जल्दी सब्सक्राइब करो ना 10,000 सब्सक्राइबर होए पाहिजेत का नाही मुला शरम लगे से कोणीला सांगनला देखो मारो पोवार परिवार मी तो कोशिश कर रही छे का आमरी पोवारी भाषा बचे पाहिजे आणि हमरो सामने वालो पिढीला आमरी भाषा कशी होती कशी से तो या शिकणला भेटे पाहिजे मोन या व्हिडिओ का उद्देश आहे आपली पोवारी संस्कृती रीति रिवाज सब मी आपलो चॅनल पर देखाऊ छु कसं तो मग जो नवीन रहे तो चॅनलला सबस्क्राइब करसेव का नाही कर देव एक घन सबस्क्राइब मी एक बात विचारू छु कयो तुमला तो आपलो पोवार समाज मा आपला केत्रा कूर सेती कूर म्हणजे सरनेम आपलो पोवारांकी अशी कोणती कूर से का दुसरो जाती मा नहायच वा कोणतो जात मा नाही दिसो वाकूर अशी कोणती कूर आहे तो हमला कमेंट करके सांगो ना सामने को वीडियो देखो चलो मग देखो अब तुम्ही मी तुमच्यासाठी यादी लगाईसे पोवारांकी 36 कुरांकी तो तुम्ही कोण कुरी आव हमला कमेंट करके सांगो आणि हो मोरो प्रश्न को उत्तर भी जरूर देओ का पोवा समाज मा अशी कोणती कूर से का ज्या दुसरो कोणतोही समाज मा नाही मोरो झोपड़ी का भाग आज खुल जाए तेरा मायती रामायती आयती रामायती रामायती तो अंगन सजाऊ मी दीपा जला के दिवाली मनाऊ मी मोरो जन्म का सारा पाप मिट जाए तेरा मायती राम झूले तिता पार ना झुलाऊ मी मीठो मीठो भजन सुनाऊ मी मोरी जिंदगी का सारा दुख मिट जाए तेरा मायती मोरो झोपड़ी का भाग खुल जाए ती रामायती मी रुचि रुचि भोग लगाऊ मी माखन मिसरी मी रामला चराऊ मी प्यारी प्यारी राधे संग प्यारे श्याम आएंगे हो मोरो झोपड़ी का भाग खुल जाए ती रामायती बापा असतं काय तर नाचच रेसेस ना छम छम होट माये मी कायला नाचून तर मोरी का अब नाचन की उमर से अब सासू बनन की उमर से तो मला नाचन ला सांग रे असे तूच तर मोठ्या राम आवसे काही रेसेस मंगांपासून मी वाहनला का देख रेसे तरी मज्जा अहो मा ठेमा बड्डी मी गाना कवत होती अब 22 फरवरीला नाही का राम जन्मभूमी मा उद्घाटन तो अब मोबाईल पर देखो बाई रातवा तो सकाळपासून उज गाना मरो टोड माच आवसे ईर बार उज गाना काही रहीसे बेसे कवना तो अधिक कव साजरो लगे मी कयो 1000 जाऊन तर या अधिक बिचके बाबा मून मी वंजलकच देखत होती अव मोरी माय 2 दिवस कोणजा गईतीस तर दिसीस नाही डोरा लगा जरासी सी माय अब राजा भोज जयंती आई रही ती ना बसंत पंचमी आई रही जवळ तब मीटिंग नाही होत का तर होय आपल्या गावात तर काही माहोलच नाही दिस रही से राजा भोज जयंती को बसंत पंचमीलाच मनावसेत काका का जाने भाई मी न देखे तो फेसबुक पर का सब जन एक स्थितीला मनाव कसेत बाई राजा भोज जयंती देख कमला राजा भोज जयंती एकच दिवस मनावगोगी बेस से पर मग ये जे आपण राजनेत्यांना कोणी सामाजिक कार्यकर्त्यांना कोणीला बोलावसे जन पाहुणा म्हणून
तू नगी या बात सोरा ना सही काय संता मग गाव काच म्हणायती का तर राजा जयंती बाहेर का पाहुणा बुलावणं तर बेसलं कसे हो ना कोणी पोवारी ऑर्केस्ट्रा कवने वाला सिटी पोवारी गाना कवने वाला सिटी तर उनकी भी तारीख भेटे पाहिजे ना उनला भी तर बिचारेला काम धंदा भेटे पाहिजे का नाही हो या भी बात बराबर से तू विद्याबाई बिसेनला ओळखतेस का ओ की आवाज किती मधुर से वो बडी कोयार सारखी बोलत से बाई मी सबलाच वरखुसू कोणला नाही वरखू येऊ विचार तसे नाही काय वो का गाना ऐके तो बडो साजरो लगे मुला हो ना बड़ी सुंदर गाव से भाई तू कोणतं मीटिंग मागे येतीस तर अखिल भारतीय पोवार पवार महासभा भारत को बैठक में गई थी वो भी काय को साठी होती तो या बैठक राजाभर जयंती तर इथं होतं मनावस्थिती थी पर अधिवेशन भी होए पाहिजे ना पोवारी को साहित्य सम्मेलन भी होए पाहिजे नहीं का हो या बात की बराबर से मेरा ऐके तो का आपलो पोवाराईन को इतिहास लिखेवना आहे तर आपला साहित्यिक लोक कविता लिखत होती कोणी इतिहास खोज के लिखत होती असं ऐके तो बाई मी ना हो बराबरच ऐकेस हो तर मग मीटिंग मा काका भेवता अना अधिवेशन काय को बारे में से तो सांगस नहीं ना मांगस नहीं बाई आमला एकली चली जासेस अखिल भारतीय पोवार पवार महासंघ भारत को अधिवेशन से दूसरो अना चौथो साहित्य सम्मेलन से उस तर गैरी से ना कोण जैसे तो सांगस नहीं अवयव दूसरो अधिवेशन ना चौथो साहित्य सम्मेलन पोवारी को गौरी शंकर हॉल तुमसर में ठेई से सो मोला चल गो जो बाई नहीं तो एकटी चली जाजो अधी नहीं वो ले जाऊं ना पर ये ना अधिवेशन में काका होए मोला काही समझ में नहीं आई रही से बाबा देख अधिवेशन को टाइम से 10 बजे पासून तर संध्याकाळी 5:30 बजेवरी हो पर अधिवेशन में काका होए तर मोला तर काही समझ नहीं रही से पोवार समाज को प्रतिभावान लोगों को सत्कार होए शैक्षणिक सामाजिक राजकीय कृषि साहित्यिक अना उद्योग क्षेत्र में चांगलो जो व्यक्तित्व से यशस्वी भई से उनला भी सम्मानित करेव जाए अना हो युवकांना युवतीला नाही का रोजगार भी उपलब्ध करण्यासाठी ना उनला नोकरीसाठी नियुक्ती पत्र भी वनस दिवस देखर होय ती सो ना मग अधिक साहित्य सम्मेलन का काकसेत बाई ऊ कब होए तर येनाच्या अधिवेशन में जो पोवारी साहित्यिक सेती तो उनकी जो पुस्तक सेती उनको विमोचन हुए 10-15 किताबें इनको अना पोवार समाज संस्कृति का संरक्षण अना संवर्धन शैक्षणिक अना व्यावसायिक इत्यादि विषय पर तज्ञ द्वारा मार्गदर्शन करेव जाए मून जेता भी पोवार भाई बहनी सेती युवक युवती सेती नान टुरुपटू सेती उन येना अधिवेशन में उपस्थित रहे पाहिजे असो आवाहन अखिल भारतीय पोवार पवार महासंघ भारत द्वारा करेव गई से अहो माय केतो साजरो कार्यक्रम से वो मी भी आऊन व सांता तोर संग हो तुम्ही तर आवच आहो पर आपलं बहुला आपलं नाती नतुरीला धर कराव काय की आपण तर बुडगा 5 जण सेजन सकाळी ना जण पर आपलो पोवार समाज की धुरा आपलं टुरुपटीन पर असे का नाही हो येतो सुंदर कार्यक्रम आयोजित करीसेन तर काय नाही आवबिन बाई आवबिन आम्ही सब हो सब जण आओ तर सबको स्वागत से 3 फरवरी ला गौरी शंकर लॉन तुमसर मा